हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज थोडंसं क्लिनिंगचं काम होतं. 2-4 कामं जी आहे ती माझी करायची राहिलेली होती, तर म्हटलं ती आज आपण आवरून घेऊयात. म्हणून म्हटलं चला आज थोडासा निवांत वेळ होता, म्हणून म्हटलं चला या रिकाम्या वेळेमध्ये आपण आपली जी काही राहिलेली कामं असतात तर म्हटलं ती आधी आवरून घेऊयात. तर या बॉक्सवरती येत ना खूप सारा असा पसारा हा नेहमीच पडलेला असतो. म्हणजे किचनचा एखादा कोपरा आपल्या घरामध्ये असा असतोच की त्यावरती येत ना खूप साऱ्या अशा गोष्टी येऊन राहतात. तर आता म्हटलं तेच आज आपण आवरून घेऊयात. तर आता लोणच्याच्या बरणीमध्ये ना 2 बरण्या आहेत आणि दोन्हीमध्ये थोडंसं लोणचं शिल्लक राहिलेलं होतं. तर म्हटलं चला ते आपण मिक्स करून घेऊयात. म्हणजे एक बरणी जी आहे ती आपल्याला रिकामी करून ठेवता येईल. आता मग म्हटलं दोन्हीमध्ये थोडंसंच राहिलेलं आहे, तर म्हटलं चला ते दोन्ही आपण मिक्स करून ठेवूयात. म्हणजे एकाच बरणीमध्ये सगळं लोणचं जे आहे ते व्यवस्थित असं राहील. आणि मग म्हटलं पसारासुद्धा थोडासा कमी होईल, कारण की खूप या बॉक्सवरती येत ना पसारा असतो. म्हणजे कितीही याला आवरलं ना तरीसुद्धा येत नाही यावरती काही ना काहीतरी असतं. म्हणजे 2 दिवसातून एकदा का होईना हे जरी साफ केलं ना तरी सुद्धा यावरती काही गोष्टी ज्या आहेत त्या ठेवल्याच जातात. आता या बॉक्सवरती येत ना मी फक्त काही खायच्या वगैरे गोष्टी असतात, जसं की स्नॅकमध्ये काहीतरी असतं ते सगळं मी इथे ठेवते, जेणेकरून समोर ठेवलं तर ते लक्षात येतं. किंवा फ्रूट्स वगैरे कधी आणले तर ते मी इथेच ठेवते. म्हणजे कसं समोर गोष्टी दिसल्या की आपण जरी नाही दिल्या तरी सुद्धा एखाद्याला त्या समोर दिसलं की माणूस लगेच हाताने घेऊन ते खातं. आतमध्ये वगैरे ठेवून दिलं की मग ते तसंच राहून जातं आणि मग लक्षात वगैरे तर काही येत नाही. म्हणून मग माझं असं असतं की या बॉक्सवरती फक्त जे काही खाण्याचे वगैरे पदार्थ असतात ना स्नॅकमध्ये लागणारे किंवा फ्रूट्स वगैरे, तर ते मी तिथेच ठेवत असते. म्हणून मग आधी ते पुसून वगैरे घेतले, सगळं न लागणाऱ्या गोष्टी सगळ्या बाहेर काढून ठेवल्या. आणि मग आता म्हटलं चला थोडंसं फ्रीजकडे आपलं लक्ष द्यावं. आता फ्रीजमध्ये पण काय होतं ना, कधी कधी भाजीपाला वर खाली होऊन जातो आणि मग काही गोष्टी ज्या आहेत त्या खराब होऊन जातात. आता लगेचच सगळं काढून ठेवलं ना तर ते बरं पडतं लक्षात आलं तर. नाहीतर मग ते तसंच राहून गेलं की ते पूर्ण जास्त खराब होतं आणि मग ते एकदा खराब झाला भाजीपाला की पूर्ण फ्रीज आपल्याला क्लीन करावा लागतो. म्हणून मग आधी म्हटलं फ्रीजमधलं जेवढं काही भाजीपाला खराब झालेला असेल ना तो लगेच साईडला काढून ठेवते. आणि मग म्हटलं थोडंसं भाजीपाला होता, टोमॅटो किंवा लिंब वगैरे, आलं वगैरे सगळं जे आहे ते बरंचसं एक्स्ट्राचं होतं. तर मग ते सगळं साईडला म्हटलं आता आपण काढून ठेवूयात. सगळं वेगवेगळं असं करून घेतलं आणि छोटेसे मी असे बास्केट वगैरे टाईप आहेत ना, असे छोटेसे सगळे बॉक्सेस वगैरे आणलेले होते डीमार्टमधून आणि त्याचाच मी वापर करते भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी. आता कांदे वगैरे पण संपलेले होते, लसूण वगैरे सुद्धा संपलेला होता. म्हणून म्हटलं चला आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असं झटकून वगैरे घेऊयात. आणि लसूण हा आमचा मागच्या वर्षीचा होता आणि एकदा पावसाळा सुरू झाला की लसूण येत ना खूप जास्त असा पोकळ व्हायला लागतो. म्हणजे अजिबातच त्याच्यामध्ये जीव नसतो. भरपूर लसूण आमचा यावर्षी खराब झाला, कारण की पावसाळा लागला ना की लसूण हा खराबच होतो. त्याच्यामुळे मग थोडासा लसूण राहिलेला होता मागच्या वर्षीचा आणि तो खराबच झालेला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं चला ते सुद्धा साईडला काढून ठेवूयात आणि मग या वर्षीचा जो काही लसूण आहे तर म्हटलं तो आपण आणूयात. आता वर्षभर मग कांदा लसूण वगैरे व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवलं ना तर ते व्यवस्थित आपल्याला जातं, पण त्याला सुद्धा निवडण्याचं खूप जास्त काम असतं. कांदा सुद्धा लगेच खराब होतो, त्याच्यामुळे त्याची सुद्धा भरपूर काळजी घ्यावी लागते. आता कांदे वगैरे माझे संपलेले होते, तर म्हटलं ते बाहेरून आणायचे, तर त्याच्या आधी म्हटलं जो हा रॅक आहे कांदे वगैरे ठेवण्याचा तर म्हटलं तो आधी क्लीन करून घेऊयात. म्हणजे कसं एकदा ते छान असं स्वच्छ वगैरे करून ठेवलं ना तर मग बाहेरून आणल्यानंतर लगेच त्यामध्ये ठेवता येतं. आता कचऱ्याची गाडी वगैरे सुद्धा आज येईल असा माझा अंदाज होता. त्याच्यामुळे म्हटले चला पटकन सगळं जे आहे ते आज आपण काढून घेऊयात. म्हणजे एकदा गाडी वगैरे आली ना तर मग ते कचरा टाकायला सुद्धा आपल्याला बरं पडतं. आता जेवढा काही भाजीपाला आणला होता ना तो सगळा वेगळा करून घेतला, सगळं व्यवस्थित असं भरून ठेवलं. आणि फ्रीजमध्ये असे स्टोरेजचे बॉक्सेस वगैरे असले ना तर बरं पडतं, भाजीपाला वगैरे ठेवता येतो आपल्याला व्यवस्थित. आणि सगळं व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवलं ना तर मग ते दिसताना सुद्धा छान दिसतं आणि भाजीपाला सुद्धा आपला छान टिकतो बरेच दिवस. आता मी ऑनलाईन सुद्धा काही बॉक्सेस वगैरे मागवलेले होते आणि डीमार्टमधून सुद्धा मी थोडेफार आणलेले होते, त्यामुळे फ्रीजमध्ये माझा भाजीपाला अगदी व्यवस्थित मला असा निवडून वगैरे ठेवता येतो. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी प्रोडक्ट खाली टॅग करेल, तुम्ही सुद्धा ते प्रोडक्ट ऑनलाईन मागून बघा, खूप छान आहेत. फ्रीजमध्ये स्टोरेज आपल्याला भरपूर असं भेटतं. आता मग सगळं जे आहे ते व्यवस्थित असं झाडून वगैरे घेतलं. म्हटलं कचरा वगैरे आपला भरून ठेवूयात, गाडी वगैरे आली की मग ते टाकायला बरं पडतं.
मग सगळं झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर पुसून वगैरे सुद्धा घेतलं. म्हणजे कसं या ठिकाणी तर जास्त काही पुसणं वगैरे रोज होत नाही. जेव्हा कधी क्लिनिंगला घेते तर त्याच वेळेस मग ते पुसून वगैरे घेते. आज फिल्टरसुद्धा थोडासा जे आहे ते खराब झाल्यासारखा वाटत होता. म्हणजे त्याच्यामधले ना पाणीच फिल्टर होत नव्हतं, म्हणून मग त्या दादांना बोलवलं होतं आज. तर मग ते सुद्धा आले होते आणि त्यातला एक पार्ट जो असतो साईडचा तो आपल्याला म्हणजे चेंज करावा लागतो. 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी, जेणेकरून पाणी आपलं व्यवस्थित असं फिल्टर होतं. तर एक रोलसारखंच असतं ते आणि ते आपल्याला चेंज करून घ्यावं लागतं 1.5-2 महिन्यानंतरनं. तर मग आज त्यांना सुद्धा बोलवलेलं होतं. तर मग ते येऊन ते सुद्धा ते नीट करून गेले आणि आज जास्त काही कामाचा लोड नव्हता, त्याच्यामुळे मग त्यांना बोलूनच घेतलं होतं मी. कारण की इतर वेळेस कसं होतं, आपली खूप जास्त घाई गडबड असते आणि अशा गडबडीमध्ये कोणी आलं की मग आपलं काम भरपूर वेळ जो आहे तो आपला राहून जातो कामामध्येच. म्हणून मग त्यांना आज म्हटलं या तुम्ही, कारण की आज निवांत वेळ होता, त्यामुळे मग फिल्टरचं ते काम होतं ते सुद्धा आज करून घेतलं. आता म्हटलं चला थोडंसं फर्निचर वगैरे पुसून घेऊयात. आता पावसाळा सुरू झाल्यापासून येत ना धुळीचं प्रमाण हे थोडंसं कमी झालेलं आहे, त्यामुळे इतकी जास्त काही धूळ घरामध्ये येत नाही. त्याच्यामुळे आता 4-5 दिवसातून एकदाच मी फर्निचर वगैरे जे आहे ते क्लीन करून घेते, कारण की पावसाळ्यामध्ये धूळ काही जास्त घरामध्ये एवढी नसते. त्यामुळे अगदी 2-4 दिवसांनी ते क्लीन केलं ना तरी सुद्धा ते चालतं. तर आता इथे ना मी कपड्यांचं लिक्विड घेतलेलं आहे फर्निचर क्लीन करण्यासाठी आणि नॅपकिनने वगैरे ते सगळं क्लीन करून घेते आणि या लिक्विडने ना खरंच खूप छान फर्निचर आपलं क्लीन होतं. धूळ वगैरे सुद्धा सगळी व्यवस्थित अशी निघते आणि फर्निचरचा जो शाईन असतो ना तो सुद्धा चांगला राहतो. त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने जेव्हा कधी माझ्याकडे लिक्विड अवेलेबल नसतं ना क्लिनिंगचं, त्यावेळेस मग मी असं आपलं जे कपड्यांचं लिक्विड असतं ना मशीनसाठी आपण यूज करतो, तर तेच मी वापरत असते. तर आता मग त्याने म्हटलं चला सगळं जे आहे ते टीव्हीचं कॉर्नरचं वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर सोफे वगैरे सुद्धा मी याच लिक्विडने क्लीन करून घेत असते. आता जेव्हा कधी आपल्याकडे लिक्विड नसतं ना तेव्हा आपण असं DIY लिक्विड करून किंवा मग असं कपड्यांचं लिक्विड वगैरे वापरलं ना तरी सुद्धा आपली क्लिनिंग पटकन होते आणि लिक्विड हे खरंच खूप छान आहे. जेव्हा कधी माझ्याकडे काही ऑप्शन नसतो ना त्यावेळेस मग मी यानेच ते क्लीन करून घेत असते. आता पावसाचं वातावरण बाहेर आहे, पण तरी सुद्धा पाऊस आज थोडासा थांबलेला होता. म्हणजे जसा कंटिन्यू 5-6 दिवस पाऊस येत होता ना, तर आज पावसाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी होतं. त्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं, पण पाऊस जो आहे तो यायलाच पाहिजे. पाण्यावरचा सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेम होतो पाऊस जर जास्त झाला नाही तर. आणि आता म्हटलं चला थंडीचे दिवस सुरू व्हायला लागलेले आहेत, पावसाळा आहे आणि मग पावसाळा म्हटलं की सर्दी, खोकला असे आजार जे आहेत ते आपल्याला व्हायला लागतात. म्हणून माठ जो आहे तो म्हटलं आता स्वच्छ धुवून ठेवून देऊयात आणि उन्हाळा लागला की मग मी माठ जो आहे तो वापरण्यासाठी काढत असते आणि मग एकदा पावसाळा सुरुवात झाली की मग माठ वगैरे जो आहे तो मी स्वच्छ असा धुवून ठेवून देत असते. कारण की पावसाळ्यात कसं होतं सर्दी वगैरे आपल्याला खूप जास्त होते आणि मग माठातलं थंड पाणी पिलं की त्यामुळे अजून आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आता तो ठेवून देऊयात, कारण की तसंही आता थंडी सुरू होणारच आहे थोड्या दिवसांनी आणि पावसाळ्यामध्ये तर काय आपण एवढं थंड पाणी काही घेत नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधी उन्हाळा चालू होतो त्याच वेळेस मी माठ काढून ठेवत असते आणि स्वच्छ त्याला धुवून वगैरे मग सुकून वगैरे त्याला एका साईडला असं ठेवून देते, जेणेकरून मग नेक्स्ट टाईम उन्हाळ्यामध्ये पुन्हा आपल्याला तो वापरता येईल. आता जवळजवळ येत ना हा माठ 2-3 वर्षांपूर्वीचा आहे आणि जेवढे जुने दिवस माठाचे होत जातात, म्हणजे जेवढा जुना माठ होत जाईल ना तेवढं त्यामध्ये पाणी अजून थंड होत जातं. आता याला धुताना येत ना थोडं व्यवस्थितपणे धुवून ठेवावं लागतं, कारण की मातीचं भांडं असलं की कुठे काही टच झालं तर ते पटकन फुटतं. त्याच्यामुळे धुताना वगैरे सुद्धा त्याला अगदी नाजूकपणे आपल्याला ते धुवून ठेवावं लागतं. आता उन्हाळा तर आपला संपलेला आहे, पावसाळा लागलेला आहे, त्यामुळे म्हटलं चला आता हे सुद्धा आपण ठेवून देऊयात. नाहीतर एकदा जर वरती माठ राहिला की सगळेजण त्यातलंच पाणी घेतात आणि मग सर्दी खोकला असं आपल्याला सुरू राहतं घरामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं आज वेळ आहे तर हे सुद्धा आपण जे आहे ते माठ वगैरे व्यवस्थित छान असं स्वच्छ धुवून म्हटलं तो सुद्धा ठेवून देऊयात. आता इथली तर माझी कामं आवरलेली होती, पण आज येत ना मला कबड जे आहे तर ते सुद्धा आवरून घ्यायचं होतं. माझं तर मी त्या दिवशी आवरून ठेवलेलं होतं, पण यांचं मात्र आवरायचं राहिलेलं होतं. आता म्हटलं चला थोडासा वेळ आहे आपल्याकडे तर त्यामध्ये हे काम आपण करून घेऊयात, कारण की अजून जेवणासाठी भरपूर टाईम होता. तेवढ्या वेळामध्ये म्हटलं माझं हे जे काम आहे ते करून होईल. आता इस्त्रीचे कपडे वगैरे सुद्धा सगळे साईडला काढून ठेवले आणि जेवढं काही लागतंय ना तर तेच मी कपाटामध्ये ठेवत असते. आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे रेनकोट वगैरे आपल्याला वापरामध्ये लागतात. आता जेवढ्या गोष्टी आपल्याला लागता येत ना त्या सगळ्या बाहेर म्हटलं आता काढून ठेवूयात. आता थोड्या दिवसांनी मग थंडीचं सुद्धा वातावरण सुरू होईल, म्हणून म्हटलं चला आताच आपण ते जर्किंग, स्वेटर वगैरे जे काही असेल ते म्हटलं वरती काढून ठेवूयात. कारण की कसं एकदा उन्हाळा लागला
झाला ना की जे काही आपले रेनकोट किंवा स्वेटर वगैरे असतात ना, तर ते सगळे मी साईडला काढून ठेवत असते. धुवून वगैरे ते एका बॅगमध्ये भरून व्यवस्थित ते असं कपाटामध्ये ठेवते, जेणेकरून 7-8 महिने काही आपल्याला त्याची गरज नसते. त्याच्यामुळे उन्हाळा लागायच्या आधीच हे सगळं जे आहे ते मी ठेवून देत असते. म्हणजे कसं पुढच्या वर्षी आपल्याला ते वापरामध्ये येतील. नाहीतर जर आपण आत्ता घेतलं आणि त्याकडे नीट लक्ष दिलं नाही, ते तसेच इथे कुठेतरी घरामध्ये पडून दिले की ते खराब होऊन जातात. मग दरवर्षी आपल्याला नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे जेव्हा कधी पावसाचा, थंडीचा सीझन जातो त्यावेळेस मग मी स्वेटर वगैरे, जर्किंग वगैरे सगळं काही धुवून असं व्यवस्थित कपाटामध्ये ते बॅगांमध्ये ठेवून देत असते, जेणेकरून ते आपल्याला पुढच्या वर्षी व्यवस्थित असे सापडतात. आता सगळं जे आहे ते वरती काढून ठेवलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता थोडेसे टी-शर्ट वगैरे जे आहेत तर म्हटलं त्यांच्यासुद्धा आपण घड्या वगैरे घालून घेऊयात. आता जेव्हा कधी आपल्याला रिकामा वेळ असतो ना, तर तो वेळ इतर गोष्टींमध्ये वाया घालवण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण आपली घरातील जी काही कामं असतात ना, तर ती आपण त्या वेळामध्ये आवरून घेऊ शकतो. आणि कपाट कसं आपलं व्यवस्थित छान असं आवरलेलं असलं ना, तर ते ओपन केल्यानंतर सुद्धा आपल्याला छान वाटतं आणि मुळात म्हणजे ना कपडे आपल्याला व्यवस्थित असे सापडतात. नाहीतर मग सगळं जर वर खाली झालेलं असेल तर कुठे काय ठेवलंय तेच आपल्याला समजत नाही. आणि एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण 10 गोष्टी बाहेर काढतो आणि पुन्हा त्या 10 गोष्टी आपल्याला कपाटामध्ये ठेवाव्या लागतात. त्यामुळे आपल्या कामाचा जो लोड आहे ना, तर तो वाढतोच, पण काम सुद्धा आपलं खूप जास्त वाढलेलं असतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा ऑर्गनाइज करून ठेवल्या तर आपल्याला सुद्धा ते घेताना बरं पडतं. आता जे काही लग्नातले वगैरे ड्रेसेस असतात ना, तर ते सगळे मी एका साईडला काढून ठेवत असते. म्हणजे जे फक्त आपण अशा कार्यक्रमांमध्येच घालत असतो, तर ते सगळं एका साईडला काढून ठेवलं आणि जे आपले डेली यूजमध्ये कपडे असतात तर ते म्हटलं एका साईडला काढून ठेवूयात. म्हणजे घेताना कन्फ्युजन होणार नाही आणि आपल्याला सुद्धा ते बरं पडेल. आता हे जे कबर्ड स्टोरेजचे जे काही बॉक्सेस आहेत ना, तर ते सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेले होते आणि त्याची सुद्धा क्वालिटी चांगली आहे आणि त्याचा वापर सुद्धा खूप जास्त चांगला होतो. म्हणजे जर आपल्या कपाटामध्ये जास्त स्पेस नसेल ना, तर आपण हे असे ऑर्गनायझर वगैरे मागून त्यामध्ये सुद्धा कपडे वगैरे व्यवस्थित असे ठेवू शकतो आणि ते खरंच खूप छान आहे. म्हणजे बरं पडतं, कपडे वगैरे व्यवस्थित राहतात आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपण वेगवेगळे जे आहे ते सेक्शन करून कपडे वगैरे ठेवतो. त्याच्यामुळे ते सापडताना सुद्धा आपल्याला बरं पडतं, घेताना सुद्धा ते इझी जातं आणि ते कपाटामध्ये दिसताना सुद्धा छान दिसतं. म्हणजे जर थोडीशी जागा जर असेल ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं सगळं ऑर्गनाइज करून ठेवता येतं. आता सगळे इस्त्रीचे जे काही कपडे होते ना, तर ते मी एका साईडला करून ठेवले. त्यानंतर लग्नामध्ये जे काही कपडे वगैरे आपण वेअर करतो ते एका साईडला ठेवले, जेणेकरून सगळं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ठेवता सुद्धा येतं आणि पुन्हा कधी घ्यायचं म्हटलं तर ते सुद्धा आपल्याला घेता येतं. आणि या बॉक्सचा हाच खूप जास्त फायदा आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी वेगवेगळ्या सुटसुटीत अशा ठेवता येतात आणि मग त्या सापडताना सुद्धा आपल्याला अगदी इझी अशा आपल्याला सापडून जातात. आता कपड्यांच्या वगैरे घड्या घालून ठेवलं की सगळं कपाट जे आहे ते पाहायला सुद्धा खूप जास्त छान वाटतं. म्हणजे जेव्हा कधी आपण आपलं कपाट ऑर्गनाइज वगैरे करून ठेवतो ना, तेव्हा तुम्ही बघा, जेव्हा कधी आपण त्या कपाटाचं डोअर ओपन करतो ना, तेव्हा ते पाहताना सुद्धा खूप जास्त छान वाटतं आणि मनाला सुद्धा एक ना एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही घरामधील कोणतंही छोटं मोठं काम करा, एखाद्या क्लिनिंगचं तुम्ही काम केला, म्हणजे जरी तुम्ही फक्त बेडवरची जरी बेडशीट चेंज केलेली असेल ना, तरी सुद्धा तुम्ही बघा तुमच्या ज्या रूमचा जो लुक असतो ना, तो पूर्ण चेंज होऊन जातो आणि आपोआपच आपल्याला असं थोडंसं पॉझिटिव्ह असं फील व्हायला लागतं. त्यामुळे घराचा तुम्ही कोणताही कोपरा आवरायला जरी घेतला ना, थोडंसं जरी काही चेंजेस केलं ना, तरी सुद्धा आपल्याला ते पाहताना खूप जास्त छान वाटतं. आणि दुपारच्या वेळेपर्यंत मग मी माझं हे जे काही काम होतं ना, तर ते आवरून घेतलं. आता म्हटलं दुपारी जेवायला थोडासा टायमिंग आहे, तर तोपर्यंत म्हटलं त्या वेळामध्ये हे जे कपाट आवरण्याचं काम आहे तर ते म्हटलं आपण करून घेऊयात आणि थोड्या वेळाने अशी क्लिनिंग करून ठेवली ना तर बरं पडतं. जास्त पसारा होत नाही आणि एकदम आपल्याला खूप जास्त काम करायचं सुद्धा लोड येत नाही. खूप जास्त पसारा झाला की तेवढाच वेळ आपल्याला ते आवरायला सुद्धा द्यावं लागतं. त्यामुळे थोडाफार पसारा असला, थोडंफार आपल्याला काही काम असेल तर ते त्या वेळामध्येच आवरून घेतलं की बरं पडतं. जेवढे काही रेनकोट वगैरे किंवा जॅकेट वगैरे होते ते सगळे बाहेर काढून ठेवले, स्वेटर वगैरे, कारण की म्हटलं ते आता आपल्याला लागणारच आहे. त्यामुळे म्हटलं ते पटकन आपण काढून ठेवूयात आणि मग धुवून वगैरे ते पुन्हा आपल्याला वापरामध्ये घेता येतील. आणि जेव्हा कधी पावसाळा किंवा थंडीचे दिवस निघून गेले की पुन्हा ते व्यवस्थित मग धुवून मी ते कपाटामध्ये ठेवून देते, जेणेकरून नेक्स्ट टाइम आपल्याला ते पुन्हा व्यवस्थित असे सापडतात आणि आपल्या वापरामध्ये येतात. दरवर्षी काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला घ्याव्या लागत नाहीत. आता सगळी माझी क्लिनिंग करून झालेली होती, सगळे कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले, जे काही इस्त्रीला वगैरे द्यायचे होते ते सुद्धा साईडला काढून ठेवले आणि म्हटलं आता चला दुपार झालेली आहे, आपलं काम सुद्धा आवरून झाले आणि आज थोडीशी एक्स्ट्राची कामं होती तर ती सुद्धा मी या वेळेमध्ये मग आवरून
करून घेतली आणि कपाटसुद्धा छान असं सेट करून ठेवलं, जेणेकरून पाहताना आपल्याला ते छान वाटलं पाहिजे. आता एवढं काम केल्यानंतर मनाला सुद्धा आपलं एक वेगळं सुख भेटतं. काय माहिती काय असेल, पण मला असं वाटतं की गृहिणींना या गोष्टींचा खूप जास्त आनंद असतो. तुम्ही कोणतंही काम आवरायला घ्या, ते काम आवरल्यानंतर खूप जास्त छान वाटतं आपल्याला. आता मग सगळं काम आवरून झाल्यानंतर आता दुपारची वेळ झाली होती, त्यामुळे म्हटलं ते जेवण वगैरे करून घेऊयात आणि मग एक व्हिडिओ मला एडिटिंग करून द्यायचा होता, तर त्याचं थोडंसं काम होतं, तर मग म्हटलं आता ते काम करूयात. आणि दुपारच्या वेळेमध्ये मग माझं हेच असतं, जेवण वगैरे झालं की मग एडिटिंग वगैरे करायचं, जेणेकरून मग व्हिडिओ वगैरे अपलोड करायला आपल्याला ते बरं पडतं. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. तुमच्याशी बोलता बोलता माझी सगळी घरातील जी काही एक्स्ट्राची पेंडी कामं होती तर ती आज आवरून झाली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक केल्यानंतर तुम्हाला खाली एक हाईपचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती जाऊन एकदा नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला भेटूयात उद्याच्या छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.